मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज वंदे भारतने मुंबई ते शिर्डी असा प्रवास केलेला आहे। प्रवासाच्या दरम्यान फडणवीसांकडून फाईल्सचं काम करण्यात आलं। मोदींच्या काटकसरीच्या आव्हानानंतर फडणवीसांनी ट्रेनने प्रवास केला आहे। याआधी फडणवीसांचा मुंबईमध्ये बुलेट बाईकने देखील प्रवास त्यांनी केलेला होता। मुख्यमंत्री फडणवीसांनी मुंबई ते शिर्डी प्रवास वंदे भारत ट्रेनने केलाय। सकाळी 6:05 फडणवीस सीएसएमटी स्थानकावर दाखल झाले। सीएसएमटी स्थानकावरून फडणवीसांनी वंदे भारत ट्रेन पकडली। सकाळी 6:18 ही ट्रेन शिर्डीसाठी रवाना झाली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासियांना सार्वजनिक वाहनांचा वापर करण्याचे आवाहन केल्यानंतर स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज शिर्डीला वंदे भारत एक्सप्रेसने जात आहेत। या प्रवासादरम्यान फडणवीसांनी फाईल्सचं कामही केलं। तर तोफ गोळा उत्पादन प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी फडणवीस वंदे भारत ट्रेनने शिर्डीमध्ये दाखल झाले। अतिशय उत्तम प्रवास झाला। खूप चांगला अनुभव होता। अनेक लोकांची भेटी झाल्या। रस्त्यामध्ये फाईल्सचं काम देखील करता आलं। त्यामुळे मला आजचा प्रवास अत्यंत लाभदायी वाटला की जेवढं अनुकरण करता येईल तेवढं प्रत्येकाने केलं पाहिजे। मोदींच्या काटकसरीच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री फडणवीसांनी मुंबई ते शिर्डी हा प्रवास वंदे भारत ट्रेनने केला। फडणवीसांनी आधी मुंबईत बुलेट बाईकनेही प्रवास केला होता। सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि विभागीय आयुक्तांना सूचना केलेल्या आहेत। त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जो काही डिझेल लागेल ते उपलब्ध करून द्या। पण शेतकऱ्यांच्या नावाखाली जर कोणी साठेबाजी करत असेल तर त्याच्यावरही लक्ष ठेवा, कारण काही भागांमध्ये अचानक 20 ते 30% डिझेलचं मागणी, पेट्रोलची मागणी वाढल्याचं दिसतंय। त्यामुळे दरवर्षी आपल्याला किती लागतं याची आपल्याला माहिती आहे। त्यात अचानकपणे जर 20-30% वाढत असेल तर त्यात काहीतरी गडबड देखील असण्याची शक्यता आहे। म्हणून काही ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी आरसी बुक बघून त्यांना डिझेल देणं सुरू केलेलं आहे। मला असं वाटतं की आपण ते करण्याचा प्रयत्न करू।